स्वतःची जबाबदारी असताना आमच्या अंगावरती जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला की कधी कुणी आपल्याला माहीत आहे की जे काही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाले त्यांनी कधी मीटिंग घेतली नाही, कलेक्टरला भेटले नाहीत, नगरपालिकेमध्ये गेले नाहीत, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये गेले नाहीत, तहसीलमध्ये गेले नाहीत, कुठं नगरविकास खात्याकडे बैठक लावली नाही, त्याचा आढावा कधी घेतला नाही. त्यामुळं या कामाची गती कमी झाली. ह्याचबरोबर उपसा सिंचनचीसुद्धा गती कमी झालेली आहे, बाकीच्या सगळ्या रस्त्यांची. आणि स्वतः कुठलंही काम न करता विनाकारण माझ्यावरती आरोप करायचे की ह्यांची जबाबदारी ह्यांची. ठीक आहे, आता तुम्ही आमची जबाबदारी आहे म्हणता, तर जे काही संविधानाच्या नुसार ज्या मला बैठका घेता येत नव्हत्या किंवा मी हस्तक्षेप करू शकत नव्हतो, वारंवार सांगूनसुद्धा थेट जर तुम्ही आमच्यावर आरोप करत असाल, आमची बदनामी करत असाल, तर निश्चितपणानं आदरणीय पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या बार्शी तालुक्याचं आता एक आमदार नसल्यासारखीच परिस्थिती बार्शी तालुक्यामध्ये आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आता रविवारी एक चांगला सुंदर निकाल नगरपालिकेचा लागणार आहे, बाजार समितीचाही लागलेला आहे. आणि दर आठवड्याला माननीय पालकमंत्री महोदय जयभाऊ गोरे साहेब हे सातत्यानं याचा आढावा घेतील. आजची परिस्थिती जर पाहिली तर जवळपास मनापासून आनंद होतो की आत्ताच पाण्याचं पूजन आम्ही केलं. आज काल रात्रीपासून पाणी नवीन पाईपलाईनद्वारे या ठिकाणी बार्शीमध्ये पोचलं आहे. बार्शीकरांना ही एक अत्यंत त्यांच्या जीवनातली आनंदाची बातमी देण्याकरता आज या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी पाण्याच्या पूजनाकरता उपस्थित आहोत. आमच्यावरती कारण नसताना आरोप केले, ह्यांच्यामुळं पाण्याची टंचाई यांच्या. मी माझ्या माता भगिनींना बार्शीकरांना एक शब्द दिलेला होता की कुठलीही काळजी करू नका, लवकरात लवकर नवीन पाईपलाईनचं, कारण निवडणुकीमध्ये ही ट्रायल घ्यायची म्हणलं तर त्याचा आणखीन जास्तच गोंधळ घातला असता विरोधकांनी. म्हणून आम्ही थोडं थांबलो. मतदान झाल्यानंतर आम्ही थोडी अडचण झाली, 8-10 दिवस पाणी बार्शीमध्ये आलं नाही हे मान्य आहे, परंतु सगळ्या टेस्टिंग चालू होत्या ज्या ठिकाणी, कारण नवीन पाईपलाईनमधनं पाणी घेतल्याशिवाय त्याला टेस्ट करता येत नव्हती. ज्या ठिकाणी पॅकिंग वगैरे कुठं निष्ठत होत्या काय ते सगळं आता दुरुस्त झालेलं आहे. आणखीनही 2-3 ठिकाणी लिकेज आहे, तेही 8 दिवस आम्ही थोडं आता हे बघतो. 8 दिवसानंतर आणखीन एक 2-3 दिवस त्याचं सगळं चेकिंग वगैरे होईल आणि सुरळीत पाणीपुरवठा या ठिकाणी सुरू राहील. आणि या ठिकाणी हे पाणी देत असताना जे आम्ही शब्द दिलेला की एप्रिलच्या अगोदर पाणी देण्याचा, निश्चितपणानं जी काही पैसे कमी पडतात त्याचाही प्रस्ताव आम्ही शासन दरबारी पाठवलेला आहे. येणाऱ्या एवढ्या 10-15 दिवसानंतर निकाल लागतो आहे. त्याबरोबर परत पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या आचारसंहिता झाल्या आहे, त्याचीही मंजुरी आम्ही शासनाकडनं घेऊन येतो. जे कमी पडतात पैसे त्याचीही पूर्तता केली जाईल. आणि एप्रिलच्या आत कसल्याही परिस्थितीमध्ये एप्रिल एंडच्या आत संपूर्ण एक कमीत कमी जर कुठली अडचण आली तर 4 कोटी आणि अडचणच नाही आली तर 5 कोटी लिटर पाणी आपण बार्शीकरांना रोज उजनीतून घेऊ शकतो. चांदणीतनं जवळपास 80 लाख ते 1 कोटी घेऊ शकतो. फक्त बोलणं आणि ह्यांना काही येत नाही ह्यांच्यावर असं न करता त्यांनीही काम केलं असतं तर काय अडचण नव्हती. परंतु या ठिकाणी कुठलंही काही थोडं आता मला नावं कोणी ठेवली तरी चालतील, परंतु काही प्रोटोकॉल तोडावे लागले तरी जनतेसाठीच मी तोडतोय. ते तोडणं मला क्रमप्राप्त वाटतंय, कारण मी जर गप्प बसलो किंवा कामकाजामध्ये भाग नाही घेतला, कारण बाजार समिती आलेली आहे, नगरपालिका येणार आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद येणार आहे, त्यामुळं सगळी सत्ता केंद्र परत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ताब्यामध्ये येत आहेत. त्यामुळं आमची जबाबदारी आणखीन वाढणार आहे आणि जे शब्द दिलेले ते शब्द पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू. मला मनापासून आनंद होतो की माझ्या बार्शीकरांना ही उजनीचं नवीन पाईपलाईनचं पाणी आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदेसाहेब, दादा, जयभाऊ ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे पाणी त्यांच्यापर्यंत पोचतं आहे. ह्याच्यामध्ये एक मनापासून या ठिकाणी मला आनंद होतो.